नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्षंदा वावळे तुमचे विरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। आपण घेत आहोत आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक जिल्हा परिषद भरती 2023 चे सामान्य ज्ञान। आजचा हा आपला व्हिडिओ जो आहे तो स्पेशली आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक यांच्यासाठी आहे आणि आपण तो IBPS पॅटर्न नुसार घेणार आहोत। आपले आजचे जे प्रश्न असतील ते IBPS पॅटर्नच्या नुसार प्रश्न असणार आहे आणि मोस्ट IMP क्वेश्चनच आज आपल्या व्हिडिओमध्ये असतील। तर आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आज आपण फक्त क्वेश्चनच घेणार नाही आहोत तर त्यासोबत त्याचं स्पष्टीकरण सुद्धा घेणार आहोत, जेणेकरून तुमचा संपूर्ण टॉपिक त्यामध्ये कव्हर होईल आणि तुम्हाला कुठेही दुसरीकडे अभ्यास करायची गरज पडणार नाही। तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या, कारण या संपूर्ण प्रश्नाची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न। प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जारवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन बघा, अकोले, संगमनेर, राहाता आणि नेवासे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संगमनेर। तर बघा मित्रांनो, जोरवे हे ठिकाण कुठे आहे तर अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यामध्ये आणि उत्खननाने सापडलेल्या या संस्कृतीला जोरवे संस्कृती असे म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन, हडप्पा संस्कृतीमध्ये महासानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे? पर्याय आहेत हडप्पा, कालीबंगन, मोहेंजोदडो, दायमदाबाद। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मोहेंजोदडो। या ठिकाणी काय सापडले आहे तर महास्नानगृह सापडलेले आहे। मोहेंजोदडो म्हणजेच काय मित्रांनो तर मृतांचा डोंगर, आणि हे कुठे स्थित आहे तर पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील एक गाव आहे आणि या स्नानगृहाची लांबी किती आहे तर 12 मीटर आणि रुंदी आहे 7 मीटर आणि खोली त्याची किती आहे 2.5 मीटर। नेक्स्ट क्वेश्चन, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? पर्याय आहेत यादव घराणे, चालुक्य घराणे, खिलजी घराणे आणि तुगलक घराणे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यादव घराणे यांनी देवगिरी किल्ला स्थापित केलेला आहे आणि हे काय छत्रपती संभाजीनगर जवळील जे दौलताबाद गाव आहे तिथे हा किल्ला स्थित आहे आणि दौलताबाद कुठे आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? तर पर्याय आहेत बँगलोर, म्हैसूर, हम्पी आणि विजापूर। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हम्पी। ही काय आहे तर विजयनगर राज्याची राजधानी आहे आणि याची स्थापना कोणी केली होती तर हरिहर व बुक्क यांनी हम्पीची स्थापना केली होती। हम्पी हे तुंगभद्रा नदीकाठी आहे आणि म्हैसूर काय आहे तर टिपू सुलतानाची राजधानी होती आणि विजापूर ही चालुक्याची राजधानी होती। लक्षात ठेवायचे मित्रांनो, या प्रश्नाबरोबरच तुमचं दुसऱ्या प्रश्नाचंही सराव होत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, लाईक करायचं आहे आणि सबस्क्राइब करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर पर्याय आहेत नायिकाभेद, 7 शतक, बुधभूषण, यापैकी सर्वच। तर याचं उत्तर आहे यापैकी सर्वच। हे जे ग्रंथ आहेत हे तिन्ही ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले आहेत। त्यांनी तसे 4 ग्रंथ लिहिले आहे, त्यामध्ये अजून एक ग्रंथ ऍड होतो नखशिख नावाचा, हा सुद्धा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन,
छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक रिकामी जागा रोजी झाला? तर पर्याय बघा, 6 जून 1674 रोजी, 6 जानेवारी 1874 रोजी, 6 जून 1774 रोजी, 6 जानेवारी 1574 रोजी. तर याचं योग्य उत्तर आहे 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. नेक्स्ट क्वेश्चन, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? पर्याय आहेत मराठे व अब्दाली, बाबर, इब्राहिम लोदी, बाबर व राणा सांग, अकबर व हेमू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाबर व इब्राहिम लोदी. तर बघा मित्रांनो, पानिपतची पहिली लढाई ही बाबर व इब्राहिम लोदी यामध्ये झाली होती आणि या लढाईमुळे काय झालं तर आपल्या भारतामध्ये मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला होता आणि या लढाईमध्ये इब्राहिम लोदी हा मारला गेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? पर्याय आहेत पेशवा, सचिव, मंत्री आणि मंता. तर याचं योग्य उत्तर आहे पेशवा. म्हणजे पंतप्रधानांना काय म्हणायचे आधी तर पेशवा म्हणून संबोधायचे. तर शिवाजी महाराजांचा सगळ्यात पहिला पेशवा कोण होतं तर मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रिकामी जागा हा इंग्रज वकील उपस्थित होता? पर्याय आहेत रिचर्ड टेलर, फिलिप गिफर्ड, हेवी रिवेंदन, हेनरी ऑक्सिडन. तर पर्याय क्रमांक 4, हेनरी ऑक्सिडन हा इंग्रज वकील शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित होता आणि जेव्हा राज्याभिषेक सोहळा सुरू झाला तर संपेपर्यंत या वकिलांनी काय केलं होतं तर सगळा जो संपूर्ण कार्यक्रम आहे त्यांनी आपल्या डायरीत नमूद करून ठेवला होता आणि हे आपल्यासाठी इतिहासामधील ठोस पुरावा म्हणून सुद्धा मानण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? पर्याय आहेत बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज. तर याचं योग्य उत्तर आहे बाजीराव पेशवे. तर बाजीराव पेशवे कोणते तर प्रथम बाजीराव पेशवे म्हणजे सगळ्यात पहिले जे बाजीराव पेशवे होते त्यांनी शनिवार वाडा हा किल्ला बांधला आहे आणि या किल्ल्यामध्ये मोठ्या मोठ्या 13 खोल्या आहेत आणि यालाच पेशव्यांचे मुख्यालय म्हणून पण संबोधण्यात आले आहे कारण की पेशव्याचे मुख्यालय येथेच होते. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर याचं योग्य उत्तर आहे प्लासी. प्लासी जी लढाई झाली होती त्याने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. तर प्लासीची लढाई कधी झाली होती बघा, 23 जून 1757 मध्ये झाली होती आणि प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला होता. तर बघा मित्रांनो, याआधी आपण बघितलं पानिपतच्या लढाईने काय झालं होतं तर मुघल साम्राज्याचा पाया आपल्या भारतामध्ये रोवला होता आणि प्लासीच्या लढाईने काय झालं तर इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेलेला आहे. प्लासीवर हमखास प्रश्न विचारण्यात येतो तर याला तुम्ही स्टार मार्क करून सुद्धा ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? पर्याय आहेत 1909, 1919, 1935 आणि 1947. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1909. तर बघा 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो. याला अरुंडे समितीने तयार केलेला हा भारतातील राजकीय सुधारणाचा आराखडा आहे आणि मोर्ले आणि
रॉय लॉर्ड मिंटो यांच्या संगत मताने 21 मे 1909 रोजी हा संमत झाला, म्हणूनच याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असे सुद्धा म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲनी बेझंट ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आणि 1917 साली जे अधिवेशन कोलकाता येथे पार पडलं होतं त्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष म्हणून पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. तसंच राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? लक्षात ठेवायचे पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष तर त्या होत्या सरोजिनी नायडू. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? पर्याय आहे चंपारण, मुळशी, खेडा आणि बारडोली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंपारण. तर बघा चंपारण हे कुठे आहे तर बिहार राज्यामध्ये आहे. तिथे काय झालं होतं? चंपारणचा लढा 1917 मध्ये झाला होता. कशासाठी झाला होता तर बिहारमध्ये जे नीळ उत्पादक होते त्यांच्या नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशाविरुद्ध त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि हे त्यांचं पहिलंच आंदोलन होतं. लक्षात ठेवायचं आहे चंपारण हे पहिलं आंदोलन होते महात्मा गांधीचे. यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो कारण महात्मा गांधीवर हमखास प्रश्न येतात, तर याला सुद्धा तुम्ही स्टार मार्क करून ठेवाच. नेक्स्ट क्वेश्चन, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, साने गुरुजी, सेनापती बापट आणि महात्मा फुले. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. तर हे नेतृत्व करताना किंवा आंदोलन करताना त्यांना 3 वेळा सक्त मजुरीची शिक्षा सुद्धा झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रसभेची स्थापना कधी झाली? 1882, 1843, 1884 आणि 1885. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे आणि ही स्थापना 28 डिसेंबरला झालेली होती. 28 डिसेंबर 1885. कुठे झाली होती तर मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय येथे. आणि या सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ओमेशचंद्र बॅनर्जी होते. आणि या सभेमध्ये देशभरातून फक्त 72 प्रतिनिधी या अधिवेशनास उपस्थित होते. नेक्स्ट क्वेश्चन, शीख धर्माची स्थापना कोणी केली? गुरु गोविंद सिंग, गुरु नानक, गुरु तेग बहादूर, गुरु रामदास. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. शीख धर्मामध्ये 10 गुरु होऊन गेलेले आहेत आणि गुरु ग्रंथ साहिब हा शीख धर्मांचा धर्मग्रंथ आहे आणि त्यामध्ये संत नामदेवांच्या सुद्धा ओव्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? फिरोजशाह मेहता, मौलाना आझाद, महात्मा गांधी आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फिरोजशाह मेहता. तर बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र इंग्लिश भाषेमध्ये होते आणि फिरोजशाह मेहता एक प्रभावी वकील होते. त्यांना मुंबईचा सिंह असेही त्यांची ओळख होती. नेक्स्ट क्वेश्चन, सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? पर्याय आहेत मंगळ, पृथ्वी, बुध आणि शुक्र. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुध हा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे आपल्या सूर्यमालेतील. तर बघा सूर्यापासून सर्वात लांब ग्रह कोणता आहे तर नेपच्यून आहे. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध आहे
म्हणजे हा सूर्याला सर्वात जवळ सुद्धा आहे आणि सूर्यमालेतील सर्वात लहान सुद्धा ग्रह आहे बुध. मंगळला आपण लाल ग्रह म्हणून सुद्धा ओळखतो आणि पृथ्वीला जलग्रह म्हणतात किंवा निळा ग्रह सुद्धा म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात लहान देश कोणता? पर्याय आहेत इंग्लंड, व्हॅटिकन सिटी, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हॅटिकन सिटी. हा जगातील सर्वात लहान देश आहे. हा युरोप खंडातील देश आहे आणि या देशाचे क्षेत्रफळ किती आहे तर 44 हेक्टर एवढे. आणि सर्वात मोठा देश कोणता आहे तर रशिया. आणि याच यादीमध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा लागतो तर 7वा. नेक्स्ट क्वेश्चन, पनामा कालवा हा रिकामी जागा महासागरांना जोडतो. हिंदी व पॅसिफिक, अटलांटिक व पॅसिफिक, हिंदी व अटलांटिक, हिंदी व आर्क्टिक. तर पर्याय क्रमांक 2 अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना पनामा कालवा हा जोडत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोठे आहे तर बघा पर्याय गोबी, सहारा, अटाकामा, कोलोराडो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सहारा. हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे आणि हे आफ्रिका खंडामध्ये आहे. गोबी वाळवंट कुठे आहे तर मध्य आशियामध्ये आहे. अटाकामा कुठे आहे तर दक्षिण अमेरिकामध्ये आणि कोलोरॅडो कुठे तर उत्तर अमेरिकामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताची भूसीमा किती देशांना लागून आहे? 7, 8, 6 आणि 9. तर याचं योग्य उत्तर आहे 7. भारताची भूसीमा 7 देशांना लागून आहे. तर ते कोणकोणते तर बघूया. पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, चीन आहे, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश. या 7 देशांना आपल्या भारताची भूसीमा लागून आहे. भारताची भूसीमा 7 देशांना सुद्धा लागून आहे. तसेच सागरी सीमा पण 7 देशांना लागून आहे. भूसीमा 7 देशांना लागून आहे आणि सागरी सीमा 7 देशांना लागून आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, लेक्चर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नेक्स्ट क्वेश्चन, आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती? विशाखापट्टणम, हैदराबाद, अमरावती यापैकी नाही. तर बघा मित्रांनो, आंध्र प्रदेशाची राजधानी आधी त्यांनी 3 घोषित केल्या होत्या. तर विशाखापट्टणम ही कार्यकारी राजधानी म्हणून होती, अमरावती ही विधायक राजधानी म्हणून होती, कुर्नूल ही न्यायिक राजधानी होती. पण आता 18 मे 2023 रोजीपासून आंध्र प्रदेशने या 3 राजधान्या काय केल्या रद्द केल्या आणि त्याऐवजी फक्त एकच राजधानी बनवली आणि ती म्हणजे कोणती तर विशाखापट्टणम. आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती आहे तर विशाखापट्टणम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर बघा 1648 मीटर, 1646 मीटर, 1555 मीटर आणि 1630 मीटर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1646 मीटर. ही कळसुबाई शिखराची उंची आहे आणि हे शिखर कुठे आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे महाराष्ट्रातील काय सर्वात उंच शिखर आहे म्हणजे सर्वोच्च शिखर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे? पर्याय आहेत रूपांतरित, ग्रॅनाइट, जांभा आणि बेसॉल्ट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेसॉल्ट या खडकापासून महाराष्ट्राचे पठार बनले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिकामी जागा या डोंगर रांगामुळे तापी, पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे. पर्याय आहेत बालाघाट, महादेव, अजिंठा व सातमाळा यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे अजिंठा व सातमाळा या डोंगर रांगामुळे तापी व पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत.
तर बघा, दक्षिणेस गोदावरी खोरे आहे व उत्तरेस तापी पूर्णा खोरे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सुवर्णदुर्ग किल्ला हा कुठल्या तालुक्यात आहे? दापोली, मंडणगड, चिपळूण आणि खेड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दापोली. या तालुक्यामध्ये सुवर्णदुर्ग हा किल्ला आहे आणि सुवर्णदुर्ग हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि हा एक सागरी किल्ला आहे. तसेच विजयदुर्ग किल्ला हा देखील सागरी किल्ला आहे आणि तो कुठे आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सहस्त्रकुंड धबधबा रिकामी जागा या नदीवर आहे. पर्याय आहेत पैनगंगा, वैनगंगा, पंचगंगा आणि नळगंगा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पैनगंगा. यवतमाळ व नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर हा सहस्त्रकुंड धबधबा आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुनखेड डोंगर रांगा सुद्धा आहे. बघा मित्रांनो, एका प्रश्नासोबत तुमचे 2-3 प्रश्न इथे कव्हर होतात. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा जेणेकरून तुमचाच फायदा होईल आणि तुम्हाला व्हिडिओ नवीन मिळत राहतील. खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही? पर्याय आहेत नेवासा, नाशिक, पैठण आणि नांदी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेवासा. हे ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाहीये. तर नेवासा कुठे आहे तर प्रवरा नदी काठी वसलेले आहे. आणि गोदावरी नदीच्या काठावरील शहरे बघूया आपण कोणकोणते आहे तर नाशिक आहे, पैठण आहे, नांदेड, कोपरगाव, गंगाखेड आणि पुंताबा. बघा मित्रांनो, पेपरमध्ये पण आपण बघितलं तर गोदावरी नदीवर एक तरी प्रश्न हमखास येतो. तर हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय आहेत रवींद्र सागर, महासागर, विशाल सागर आणि नाथसागर. तर याचं योग्य उत्तर आहे नाथसागर. तर बघा, नाथसागर हे कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. तसेच आपण काही जलाशय बघूया. भाटघरला यसाजी कंक जलाशय म्हणतात आणि ते कुठे आहे तर वेळवंडी, पुणे येथे. पानशेत या जलाशयाला तानाजी सागर म्हणतात आणि हे अंबी नदीच्या काठी म्हणजे अंबी नदी आहे आणि ते कुठे आहे तर पुणे. उजनी जलाशयाला यशवंत सागर म्हणतात. हे भीमा नदीवर आहे तर त्याला म्हणतात ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोयनाला शिवाजी सागर म्हणतात कोयना नदीवर आणि जिल्हा आहे सातारा. वाई राधानगरी जलाशयाला लक्ष्मी सागर म्हणतात आणि हे आहे भोगवती नदी, जिल्हा आहे कोल्हापूर. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील रिकामी जागा या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. पर्याय आहेत नागपूर, गोंदिया, सातारा, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, परभणी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर, गोंदिया. या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. बघा, आता आपण काही खनिजे बघूया आणि ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येतात ते सुद्धा बघूया जेणेकरून तुमचा हा टॉपिक इथेच कव्हर होईल. तर बघा, मॅग्नीज कुठे कोणत्या जिल्ह्यात आढळून येते तर नागपूर, गोंदिया आणि सिंधुदुर्ग. लोह खनिज कोणत्या जिल्ह्यात आढळून येते तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि सिंधुदुर्ग. बॉक्साईट कोणत्या जिल्ह्यात आढळून येतात तर कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आणि दगडी कोळसा हे आपल्याला नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये
आढळून येते. नेक्स्ट क्वेश्चन, नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? तर बघा, जलविद्युत, सौर ऊर्जा, औष्णिक विद्युत, पवन विद्युत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 औष्णिक विद्युत. नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी आणि खापरखेडा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर महाराष्ट्रातील काही औष्णिक विद्युत केंद्र आपण बघूया. कोराडी कुठे आहे आणि खापरखेडा नागपूरमध्ये. पारस अकोल्याला आहे. दुर्गापूर आणि बल्लाळ चंद्रपूरमध्ये आहे. हे काय झाले आपले औष्णिक केंद्र. आणि इथे विद्युत केंद्र आहे आणि त्याची जिल्हे आहे. परळी हे विद्युत केंद्र कुठे आहे तर बीडमध्ये, फेकरी जळगावमध्ये, एकलहरे नाशिकमध्ये, सोला ठाणेमध्ये आणि तुर्भे मुंबईमध्ये. लक्षात ठेवायचे औष्णिक विद्युत केंद्राबरोबरच आपल्याला विद्युत केंद्र सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय बघा, देवळा, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, निफाड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निफाड. या ठिकाणी आपल्याला गहू संशोधन केंद्र मिळेल. तर बघा, अजून काही संशोधन केंद्र आपण आपल्या या टॉपिक मध्ये बघणार आहोत. गहू संशोधन केंद्र कुठे आहे? निफाड नाशिकमध्ये. गवत संशोधन केंद्र कुठे आहे तर पालघर. नारळ संशोधन केंद्र कुठे आहे? भाट्टे रत्नागिरी जिल्ह्यात. केळी संशोधन केंद्र कुठे आहे? यावल जळगाव जिल्ह्यामध्ये. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड जिल्ह्यामध्ये. आणि हळद संशोधन केंद्र वसमत हिंगोली जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय आहेत संत्री, चिकू, केळी आणि करवंद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चिकू. हा डहाणू तालुका चिकूसाठी प्रसिद्ध आहे. तर बघा, काही फळं आहेत आणि त्यांचे प्रसिद्ध विभाग आहेत. चिकू डहाणूसाठी प्रसिद्ध आहे आणि ते कुठे आहे? पालघरमध्ये, पालघर या जिल्ह्यात. केळी जळगावची आपण म्हणतोच. संत्री कुठली तर नागपूरची. आणि द्राक्ष कुठले तर नाशिकची. नेक्स्ट क्वेश्चन, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता जिल्हा ओळखला जातो? सातारा, पुणे, जालना आणि यवतमाळ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यवतमाळ. या जिल्ह्याला आपण पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणतो. आणि पांढरे सोनेच म्हणजे काय असते तर कापूस. कापसाला आपण पांढरं सोनं म्हणतो. आणि बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापसाचं उत्पादन होतं, म्हणूनच याला यवतमाळला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणतात. तर काही जिल्हे बघूया आणि त्याला काय नावाने ओळखलं जातं ते सुद्धा बघूया. रायगड आहे, याला तांदूळाचे कोठार म्हणून ओळखतात. सोलापूर आहे, सोलापूरला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखतात. नागपूरला संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखतात. धुळेला दुधात तुपाचा जिल्हा म्हणून ओळखतात. तर नाशिकला द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखतात. नेक्स्ट क्वेश्चन, सुवर्ण क्रांती म्हणजेच गोल्डन रिव्होल्यूशन चा संबंध खालीलपैकी कशा बरोबर आहे? तर अन्न उत्पादन, दुग्ध उत्पादन, मधुमक्षिका पालन, फलोत्पादन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मधुमक्षिका पालन. यालाच आपण सुवर्ण क्रांती म्हणतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप प्रकारच्या क्रांती आहेत, तर त्या आपण बघूया ज्या कृषी संदर्भात आहेत. तर सुवर्ण क्रांती म्हणजे काय तर मध व फळांचे उत्पादन वाढवणे. तर बघा, सुवर्ण क्रांती म्हणजे मधुमक्षिका पालन, फलोत्पादन. चंदेरी क्रांती म्हणजे काय तर अंडे उत्पादन. सोनेरी तंतू क्रांती म्हणजे ताग उत्पादन. चंदेरी तंतू क्रांती म्हणजे कापूस उत्पादन. नील क्रांती म्हणजे मासे उत्पादन. लाल क्रांती म्हणजे मांस व टोमॅटो उत्पादन. करडी क्रांती म्हणजे
खत उत्पादन। जर यामध्ये आपल्याला कोणी जर विचारलं नील क्रांती ही कशाशी संबंधित आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की मांस उत्पादन संबंधित आहे। तसं सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे, तर मधुमक्षिका पालन आणि फलोत्पादन। यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, तर याला सुद्धा तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता। नेक्स्ट क्वेश्चन, देशात रिकामी जागा या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि हरियाणा। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते। बघा मित्रांनो, आपल्या काही महत्त्वाचे पिके पाहूया आणि सर्वाधिक उत्पन्न कोणत्या राज्यामध्ये होते महाराष्ट्रातील जिल्हे ते लक्षात ठेवूया। पिके बघा, तांदूळ हे पश्चिम बंगालमध्ये पहिल्या क्रमांकावर येते, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक पीक होतं आणि दुसरा नंबर लागतो आंध्र प्रदेश राज्याचा। ज्वारी महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर पीक घेते आणि गुजरातचा दुसरा क्रमांक लागतो ज्वारी उत्पन्नामध्ये। ऊस उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त होते आणि महाराष्ट्रामध्ये दुसरा नंबर लागतो ऊस उत्पादनचा। चहा आसाममध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि पश्चिम बंगाल सेकंड क्रमांक। गहू उत्तर प्रदेशमध्ये पहिला क्रमांक आणि पंजाब दुसरा, म्हणजे गहू उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक होते आणि नंतर येतो पंजाब। कापसाचं उत्पादन गुजरात राज्यामध्ये सगळ्यात जास्त होतं आणि महाराष्ट्राचा नंबर दुसरा लागतो। मक्का उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त होते आणि महाराष्ट्राचा दुसरा नंबर। बाजरी गुजरात राज्यामध्ये सगळ्यात जास्त आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। नेक्स्ट क्वेश्चन, यापैकी महाराष्ट्रात कोणता व्याघ्र प्रकल्प नाही? मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि अमराबाद व्याघ्र प्रकल्प। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमराबाद व्याघ्र प्रकल्प। हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नाही आहे, तर हा कोठे आहे, तर हा आहे तेलंगणा राज्यामध्ये। लक्षात ठेवायचे अमराबाद व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, तर तेलंगणा राज्यामध्ये आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 6 व्याघ्र प्रकल्प आहे, तर ते कोणकोणते ते बघूया आपण। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, तर चंद्रपूरमध्ये आहे। पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीमध्ये, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियामध्ये, बोर व्याघ्र प्रकल्प वर्ध्यामध्ये। असे एकूण किती आहे? 6 व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन, वाघासाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान आणि मध्य प्रदेश। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश। बघा, दुधवा राष्ट्रीय उद्यान हे एक व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे आणि हे कुठे आहे, तर भारत नेपाळच्या सीमेवर हा प्रकल्प आहे। आपल्या भारतातील काही राष्ट्रीय उद्याने आपण बघूया आणि त्यांचे राज्य बघूया। कान्हा राष्ट्रीय उद्यान, इथे आपल्याला वाघ पाहायला मिळतील, तर ते कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये। बटेला राष्ट्रीय उद्यान, इथे सुद्धा वाघ जास्त प्रमाणात असतील म्हणून, आणि ते कुठे आहे, तर झारखंडमध्ये। काझीरंगा राष्ट्रीय उद्यान गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे, ते कुठे आहे? आसाममध्ये। जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे वाघासाठी प्रसिद्ध आहे, तर ते उत्तराखंडमध्ये आहे। बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे, तर ते कुठे आहे? कर्नाटक। बघा मित्रांनो, आपल्याला उद्यानासोबतच ते कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो एक तरी क्वेश्चन, तर याला सुद्धा तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता। नेक्स्ट क्वेश्चन, वाऱ्याचा वेग
खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? पर्याय आहेत जूल, नॉट्स, एम्पियर आणि वॅट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नॉट्स. यामध्ये काय केलं जातं तर वाऱ्याचा वेग मोजला जातो. आणि वाऱ्याचा वेग मोजण्याची यंत्र कोणते आहे तर पवन वेग मापक, त्यालाच आपण ॲनिमोमीटर असे म्हणतो. आणि 1 नॉट म्हणजे काय तर 1.85 किलोमीटर प्रति तास वेग. नेक्स्ट क्वेश्चन, सोनार हे पुढीलपैकी कशाचे लघुरूप आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साऊंड, नॅव्हिगेशन अँड रँगिंग. याचे हे लघुरूप आहे. सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी केला जातो तर पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग काढण्यासाठी केला जातो. त्यामध्ये श्राव्यातील ध्वनी तरंग वापरतात. लक्षात ठेवायचे श्राव्यातील ध्वनी तरंग. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? पर्याय आहेत हेलियम, निऑन, नायट्रोजन आणि आर्गॉन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हेलियम. हा वायू सगळ्यात हलका आहे. हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी वायू आहे. हा उदासीन वायू आहे आणि याचा अणुक्रमांक किती आहे तर 2. हेलियमचा अणुक्रमांक 2 आहे. सर्वात हलका वायू हायड्रोजन सुद्धा आहे हेलियम सोबत. सर्वात हलके मूलद्रव्य कोणते आहे तर हायड्रोजन. सर्वात हलका धातू कोणता तर लिथियम. आणि सर्वात जड मूलद्रव्य कोणतं आहे तर ओगान्सन. नेक्स्ट क्वेश्चन, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? लॅक्टिक आम्ल, सायट्रिक आम्ल, नायट्रिक आम्ल आणि अमिनो आम्ल. तर लिंबाच्या रसामध्ये कोणतं आम्ल असतं? सायट्रिक आम्ल. तर बघा आपल्याला सायट्रिक आम्ल कशामध्ये पाहायला मिळतं तर लिंबू, संत्रा, मोसंबी यामध्ये आपल्याला सायट्रिक आम्ल मिळतं. लॅक्टिक आम्ल कशामध्ये असतं तर ताक आणि दही यामध्ये. सायट्रिक आम्ल लिंबू वर्गाचे फळे आणि आवळ्यात सुद्धा आपल्याला सायट्रिक आम्ल बघायला मिळतं. अमिनो आम्ल कशात असतं तर प्रथिनेमध्ये. टार्टरिक आम्ल कशात असतं तर चिंच आणि द्राक्षामध्ये. फॉर्मिक आम्ल मुंगीचा चावा आणि मधमाशांचा चावा यामध्ये. आणि ॲसिटिक आम्ल कशात असतं तर व्हिनेगार, सफरचंद आणि अननसमध्ये. बघा मित्रांनो, एका प्रश्नासोबत तुमचं किती टॉपिक कव्हर होतोय तर लक्षात ठेवायचंय. आणि आपल्या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, शेअर करायचंय, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा फायदा होईल. आणि लाईक करायला विसरू नका, लाईक सुद्धा करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वायूमुळे मुख्यत्व ओझोन थराचा ऱ्हास होतो? कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, मिथेन आणि क्लोरोफ्लोरोकार्बन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्लोरोफ्लोरोकार्बन. या वायूमुळे काय होतंय तर ओझोन थराचा ऱ्हास होतोय. तर बघा यामुळे काय होतंय, हरितगृह वायू परिणाम होतात आणि आपल्या हवामानामध्ये बदल वाढ होत आहे सध्या ओझोन थराचा ऱ्हास झाल्यामुळे. तर यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं योगदान किती आहे 55% आहे. आणि क्लोरोफ्लोरोकार्बनचं योगदान किती आहे तर 24% आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? पक्षी, प्राणी, फुले आणि फळे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पक्षी. बघा आपण बॉटनीमध्ये कशाचा अभ्यास करतो तर वनस्पती शास्त्राचा अभ्यास करतो. झूलॉजीमध्ये कशाचा करतो तर प्राणी. ऑर्निथॉलॉजीमध्ये आपण पक्ष्याचा अभ्यास करतो. एंटेमोलॉजीमध्ये कीटकचा अभ्यास करतो. आणि फ्लॉरिकल्चरमध्ये आपण फुलचा अभ्यास करतो. नेक्स्ट क्वेश्चन, हेमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे?
रक्त, लाळ, घाम आणि मेंदू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रक्त. हेमॅटॉलॉजी हे शास्त्र रक्ताशी संबंधित आहे. बघा, रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे तर कार्ल लॅन्स्टेनरने लावलेला आहे. तर आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला माहीत असतात न्यूरोसर्जन, कार्डिओलॉजी सर्जन. तर बघूया, जे मेंदूचा अभ्यास करत असतात त्या शास्त्राला आपण न्यूरोलॉजी म्हणतो. हृदयाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते असते म्हणजेच कार्डिओलॉजी. किडनीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नेफ्रोलॉजी. त्वचेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे डर्माटॉलॉजी. स्त्रीरोग व प्रसूती शास्त्राचा अभ्यास करणारे म्हणजे गायनोकोलॉजी. हे त्यांच्या याच्यात प्रसिद्ध असतात. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? पर्याय आहेत 22, 24, 26 आणि 28. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 22. बघा, आपण हाडाविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. मानवी शरीरात प्रौढांमध्ये 206 हाडं असतात. प्रौढ म्हणजेच जे आपल्या घरामध्ये म्हातारी व्यक्ती असतात ते, आणि नवजात बालक यामध्ये किती असतात तर 217 हाडे असतात. आणि जे मध्यमवर्गीय समजा असतील त्यामध्ये 260 हाडे असतात एकूण. तर बघूया, कवटीमध्ये 22 हाडे आहेत. हातात 30 हाडे, म्हणजे एका हातात 30, तर दोन्ही हात मिळून 60, दोन्ही पाय मिळून 60 हाडे, मणक्यामध्ये 24 हाडे, छातीच्या पेंजऱ्यामध्ये 25 आणि चेहऱ्यामध्ये 8 हाडे असतात. असे एकूण मिळून 260 हाडे असतात. नेक्स्ट क्वेश्चन, लिंबू वर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते? क, ड, ई आणि के. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क. हे जीवनसत्व आपल्याला लिंबू वर्गीय फळामध्ये बघायला मिळतं. आणि जर क जीवनसत्वाचा अभाव म्हणजेच कमतरता आपल्यामध्ये झाली तर आपल्याला स्कॉर्बी रोग होतो. आणि क जीवनसत्व हे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. बघूया आपण काही जीवनसत्व आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार. अजीवनसत्वाची कमतरता आपल्यामध्ये असली तर आपल्याला रात आंधळेपणा होतो. ब जीवनसत्व असलं कमी तर बेरीबेरी होतं. क जीवनसत्व असलं तर स्कर्वी होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूळदूस किंवा अस्थिमृदता होते. आणि ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांसपणा येतो. के जीवनसत्वामुळे काय होतं तर रक्त न गोठणे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही? बघा, रोजगाराचा अधिकार, माहितीचा अधिकार, पालकांचे अधिकार आणि समान कामासाठी समान वेतन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माहितीचा अधिकार. बघा मित्रांनो, मूलभूत हक्कामध्ये एकूण 6 हक्कांचा समावेश होतो. तर त्यामध्ये कोणकोणते हक्क येतात तर समतेचा हक्क येतो. त्याची कलम बघा, कलम आहे 14 ते 18. यामध्ये समतेचा हक्क येतो. स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22. शोषणाविरोधी हक्क कलम 23 ते 24. धर्मस्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30. आणि घटनात्मक संरक्षणाचा हक्क कलम 32. बघा मित्रांनो, या हक्कासोबतच आपल्याला कलम सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. कारण एखादा प्रश्न एखाद्या पेपरमध्ये जर एखादा क्वेश्चन असा आला, कलम 14 ते 18 मध्ये कोणता हक्क नमूद करण्यात आलेला आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे समानतेचा हक्क हा कलम 14 ते 18 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. तर हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. यावर हक्कांवरती एक तरी प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पडलेला दिसेलच. बघा, आपल्या मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 7 मूलभूत हक्क होते. परंतु काय झालं होतं, 44वी जी घटना दुरुस्ती झाली होती तर ती 1978 नुसार मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क करण्यात आलेला आहे. तर आता फक्त आपल्या मूलभूत हक्कामध्ये किती हक्क राहिले आहेत? 6 हक्क.
चला तर मित्रांनो, आजचे आपले लेक्चर तुम्हाला आवडले असेल तर आपल्या लेक्चरला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना मैत्रिणींना पण फायदा होईल. थँक यू फॉर वॉचिंग.